हरे कृष्ण। तर आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर विवेचन पाहणार आहोत। या अध्यायाचं नाव काय आहे? गुह्य ज्ञान योग। का बरं गुह्य ज्ञान म्हणलेला? तर यात जे ज्ञान सांगितलं आहे गीतेच्या ते सर्वात गुह्य आहे, सर्वात सिक्रेट आहे। म्हणून हा अध्याय भगवंतांनी बरोबर गीतेच्या मध्ये ठेवला आहे। हा 9वा अध्याय आहे भगवद्गीतेचा। आता 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की माझी प्राप्ती कशी करायची। जो अंतकाळी माझं स्मरण करतो तो माझा भाव प्राप्त करतो, माझं धाम प्राप्त करतो। आणि जो मला शरण येतो तो या दुःखपूर्ण जगातून मुक्त होतो। या गोष्टी भगवंताने 8व्या अध्यायात सांगितल्यात। मग आता अजून गुह्य काय सांगायचं आहे? या अध्यायात भगवंत सांगतात की माझ्या भक्तांबरोबर आदान प्रदान कसं असतं, माझं माझ्या भक्तावर कसं प्रेम असतं आणि कसा विशेष व्यवहार माझा माझ्या भक्तांबरोबर असतो। म्हणून भगवान सांगतात सुरुवातीला अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम अनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात। सगळ्यात पहिला मी तुलाच हे ज्ञान का देतोय, गुह्य ज्ञान, कारण तू अनुसूयवे, तू पूर्णपणे माझ्या ईर्ष्येपासून मुक्त आहेस, तू माझी ईर्ष्या करत नाहीस आणि म्हणून तू हे ज्ञान घ्यायला योग्य आहेस। आणि केवळ ज्ञान तुला सांगत नाही आहे, विज्ञान पण आहे, अनुभूतीतलं ज्ञान आहे। आणि ऐकल्यावरती तू मोक्ष प्राप्त करशील, या चक्रातून मुक्त होशील। काय या ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे? राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम अव्ययम। ही काय? राजविद्या आहे, किंग ऑफ ऑल नॉलेज, सगळ्या विद्यांचा राजा आहे। राजगुह्यम, हे ज्ञान एवढं गुह्य की ते सगळ्या गुह्यांचा पण राजा आहे। पवित्रम, ते पूर्णपणे पवित्र आहे, त्यात कुठल्याही प्रकारे दोष नाही आहेत। उत्तमम, ते सर्वश्रेष्ठ आहे। आणि एवढं सगळं असूनही काय आहे, ते प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये घेता येतं, प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम। मग आता लोकांना वाटेल की हे सगळं एवढं आहे, पवित्र, उत्तम, राजविद्या राजगुह्यम, हे फार अवघड असेल प्रॅक्टिस करायला, फार कठीण असेल, फार क्लिष्ट असेल। नाही, सुसुखम, हे ज्ञान असं आहे भक्तीचं की आनंदानं, पूर्णपणे आनंदपूर्ण अवस्थेमध्ये सुसुखम आपण हे भक्ती किंवा हे ज्ञान प्राप्त करू शकतो। आणि अव्ययम, हे ज्ञान शाश्वत आहे। पण या ज्ञानाला एक कंडिशन आहे, एक अट आहे। ती अट जर पूर्ण केली तरच हे ज्ञान प्राप्त होईल। आणि ती अट काय आहे? जसं कुठल्याही उच्च गोष्ट, उच्च सिक्रेट, हायर सिक्रेट जर ऐकायचं असेल तर पात्रता पाहिजे ना। सो हे ज्ञान समजून घ्यायचं पात्रता आहे, आणि ती पात्रता आहे श्रद्धा। आणि म्हणून भगवंत म्हणतात 3ऱ्या श्लोकामध्ये, अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतपा अप्राप्यम माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी। जो अश्रद्धाळू आहे तो हे परंतपा, हे तपस्वी माणसा, तुम्हाला कधीच प्राप्त करू शकत नाही। आणि मला न प्राप्त करायला काय होते त्याची अवस्था? तो परत या संसारामध्ये मृत्यू संसार वर्त्मनी, या जन्म मृत्यू चक्रामध्ये परत 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 अडकून पडतो। मग साहजिकच या गुह्य ज्ञानाची सुरुवात कशी होती? सो भगवंताविषयीचं गुह्य ज्ञान समजून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम भगवंताविषयीचं ऐश्वर्य समजून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून पुढच्या काही श्लोकामध्ये भगवंत आपलं ऐश्वर्य काय आहे ते प्रकट करतात। काय म्हणतात भगवंत? मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अस्थितः। मी सर्वत्र व्यापलेला आहे। मया ततमिदं सर्वं, माझ्या अव्यक्त रूपात, माझ्या ब्रह्मज्योतीच्या रूपात मी सर्वत्र व्याप्त आहे। मी सगळ्यांच्या मध्ये आहे, पण सगळे माझ्यामध्ये नाहीत। हे भगवंताचं ऐश्वर्य आहे। असं कोणी असू शकतं का की आपण सगळीकडे आहोत पण सगळे आपल्यात नाहीत? पण भगवंत हे करू शकतात। आणि त्या पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात की जरी मी सगळीकडे आहे तरी पण मी सगळ्यात नाही, हे माझं ऐश्वर्य आहे। हे फक्त मीच करू शकतो, हे तू करू शकत नाहीस। मग या गोष्ट काय प्रमाण आहे, काय प्रूफ आहे का? एखाद्या उदाहरणाद्वारे आपण हे समजावून सांगू शकतो का? आणि भगवंत खूप सुंदर उदाहरण देतात। यथाकाश स्थितो नित्यं वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मस्था नित्युपदारया। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, खूप सोपं आहे समजून घ्यायला। आकाश आहे आणि आकाशामध्ये वायू वाहत आहे। आता वायू हा सर्व प्रकारे आकाशात स्थित आहे, जरी तो वाहतो आहे,
पण आकाश वायूमध्ये आहे का? नाही आहे. आकाश हे पूर्णपणे इंडिपेंडंट आहे, पूर्ण स्वतंत्र आहे. आकाश वायूमध्ये कधीच मिक्स होत नाही, जरी वायू आकाशात स्थित आहे. त्याचप्रमाणे सगळे जीव, सगळं जग माझ्यावर स्थित आहे, पण मी त्या जगात स्थित नाही. मी या जगापासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. मग कोण या जगाची निर्मिती करतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ही जी प्रकृती आहे, हे सगळं विश्व जे आहे, हे माझ्यातनंच येतं आणि परत माझ्यामध्येच विलीन होतं. कोण निर्माण करते विश्व? मीच निर्माण करतो आणि मीच परत हे नष्ट करतो. मग साहजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला की तुम्हीच विश्व निर्माण करताय आणि तुम्हीच नष्ट करताय, म्हणजे तुम्ही पण कर्म करताय, आणि ज्यावेळी तुम्ही पण कर्म करताय त्यावेळी तुम्ही पण कर्माच्या फळानं बांधले गेलात. जसं एक बद्ध जीव त्याच्या इच्छेमुळं कर्मफळानं बांधला होतो आणि त्या इच्छेमुळं, भोगायच्या इच्छेमुळं, कर्म करायच्या इच्छेमुळं तो परत परत जन्म घेतो. तुम्ही पण तसे आहात ना? पण तुम्ही काम करताय, तुम्ही निर्मिती करताय, तुम्ही नष्ट करताय. भगवंत म्हणले नाही. नमाम कर्माणि लिंपन्ते नमे कर्म फलस्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. नाही अर्जुना, मी तसा नाहीये. सामान्य जीवन माझ्यात हाच फरक आहे. सामान्य माणसानं काम केलं की तो कर्मबंधनात अडकून पडतो, पण मला कुठलंही कर्मबंधन लागू पडत नाही, मला कुठलंही कर्मफळ बांधून ठेवत नाही. आणि हे जो जाणतो, हे जे सिक्रेट माझ्या जो जाणतो, त्याला कर्मफळ लागू पडत नाही, तो कर्मफळात मुक्त होतो. ही एक गुह्य गोष्ट आहे. का बरं? हे संपूर्ण प्रकृती काम करती, ही माझ्या अध्यक्षतेखाली काम करती. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. आणि ही प्रकृती काम करती, ह्याच्यामुळे काहीतरी हेतू आहे, आणि तो हेतू मी ठरवलाय की ती प्रकृती का निर्माण करायची आणि त्याद्वारे काय काम करून घ्यायचं. हे पण एक गुह्य ज्ञान आहे. आणि एवढं सगळं असूनही काही मूर्ख लोक काय समजतात की भगवंतांना रूप नाहीये, ते मला जाणत नाहीत माझ्या स्वरूपामध्ये. अवजानंती मा मूढाम मानुषीम तन्माश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. जे मूर्ख आहेत, जे मूढ आहेत, ते काय समजतात? भगवंतांना रूप नाहीये. भगवंतांनी मनुष्याचा आश्रय घेतलाय, त्यांना मनुष्यासारखं शरीर आहे, त्यांना हाडा मासाचं शरीर आहे, त्यांच्या शरीरात रक्त आहे, त्यांच्या शरीराला म्हातारपण आहे, त्यांचे शरीर मरणार आहे. पण असं नाहीये अर्जुना, माझं शरीर अव्यय आहे. अवजानंती मा मूढाम. आणि ते काय जाणत नाहीत की मम भूत महेश्वरम, माझं दिव्य स्वरूप, परम भाव माझ्या अनंतो, की मला दिव्य स्वरूप आहे. आणि ते दिव्य स्वरूप कसं आहे? मी सगळ्या प्रकृतीचा, सगळ्या जीवांचा ईश्वर आहे आणि माझं शरीर पण अव्यय आहे. हे ते लोक जाणत नाहीत. आणि मग त्यांची गती काय होती? अशी लोक जी भगवंतांना मनुष्य समजतात, ती कितीही हुशार असली, कितीही कौशल्यपूर्ण असली, कितीही ज्ञानी असली, किती मोठे योगी असले, त्यांचे सगळे योगाचे प्रयत्न, ज्ञानाचे प्रयत्न, कर्माचे प्रयत्न, कौशल्याचे प्रयत्न हे वाया जातात. आणि हेच भगवंत 12व्या श्लोकात सांगतात, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानावचेतसा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनीशिता. एवढे ज्ञानी असूनही, योगी असूनही, कर्मी असूनही त्यांचे सर्व प्रयत्न विफल होतात आणि ते राक्षसी प्रकृतीचा आश्रय घेतात आणि परत परत या प्रकृतीत आपल्या कर्मानुसार जन्म घेतात. मग आता साहजिकच प्रश्न पडेल की जी लोक भगवंतांना मानतात त्यांचा व्यवहार कसा असेल? ज्यांना माहिती आहे भगवंताचं दिव्य स्वरूप आहे, भगवंत शरीर अव्यय आहे, भगवंत विश्वाचे निर्माते आहेत, भगवंत या संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ते आहेत, त्यांचं व्यवहार कसा असेल? तर भगवंत म्हणतात, असे जे जाणतात त्यांना महात्मा म्हणलंय. आणि ते माझ्या दिव्य प्रकृतीचा आश्रय घेतात, ते माझ्या भौतिक प्रकृतीचा आश्रय घेत नाहीत. माझी दिव्य प्रकृती पण आहे, तिचा ते आश्रय घेतात आणि ते माझं अनन्य भावानं भजन करतात. महात्मानस्तु मां पार्था दैवीं प्रकृतिमाश्रितं भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. त्यांना माहिती आहे मी अव्यय आहे आणि म्हणून ते अनन्य भावानं भजन्ते अनन्य मनसो. सो अनन्य भावानं भजन कसं करायचं भगवंताचं? कलियुगात फार सोयी पद्धती आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे या महामंत्राचा जप करतो तो अनन्य भावानं भगवंताचं भजन करत आहे. का बरं? तर या महामंत्राचा अर्थ काय आहे? हे राधाराणी, जी भगवंताची दिव्य प्रकृती आहे, दैवी प्रकृती, हे कृष्ण, हे राम, कृपया मला आपल्या सेवेत प्रयुक्त करा. मला तुमच्याकडे कुठलीही अपेक्षा नाहीये. ह्याला म्हणतात अनन्य भक्ती. मला कुठल्याही इच्छेविना फक्त तुमची भक्ती करायची आहे. म्हणजे या मंत्राचा जप करणं म्हणजेच भगवंताची अनन्य भक्ती करण्यापैकी आहे. किती वेळ भक्ती करतात असे माझे भक्त? एक दिवस करायची माळा, दुसरी माळा सोडून द्यायची, एक दिवस नाव घ्यायचं, दुसरे नाव घ्यायचं नाही, असं आहे का? नाही. सततम कीर्तयंत माम यतंतश्च दृढव्रत नमस्संतेश्च माम भक्त्याम नित्ययुक्ता उपासते. 24 तास. बरेच आम्हाला विचारलं होतं की तुम्ही माळेवर जप करायला का सांगता? मी म्हणतो आम्ही माळेवर जप करायला का सांगतो? तुम्ही जर 24 तास जप करू शकत असाल माळ हातात न घेता तर शक्य आहे, चांगली गोष्ट आहे. आणि भगवंतही सांगतात माळेवर मजबूत बसू नका, 24 तास जप करा. पण आत्ता आपल्या बद्ध अवस्थेमध्ये 24 तास जप करणं शक्य आहे का आपल्याला? नाही शक्य. म्हणून माळेवरती आपण सवय केली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे जप करायची. त्याला म्हणतात साधना. आपण जे साधना करून 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 प्रगत हो भक्तीमध्ये, त्यावेळी 24 तास आपल्या मुखातनं जप निघू शकेल. आणि अर्जुन अशा प्रकारचा भक्त होता. अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. झोपेत सुद्धा तो हरे कृष्ण जप करायचा, झोपेतही तो भगवंताचं नाव घ्यायचा. पण त्या स्तरावरती आपण नाही आहोत, म्हणून आपण निदान माळेवरती विशिष्ट माळा दिवसामध्ये जप केला पाहिजेत. सो आमच्या हरे कृष्णांवर नियम आहे दिवसात 16 माळांचा जप करणं. या 16 माळा आपण रोजच्या रोज केल्या तर आपली चेतना दिव्य होती. आणि 16 माळा सतत आपण केल्या तर एक वेळ अशी येते की आपण 24 तास जप करू शकू. हरिदास ठाकूर नावाचे भक्त होते. किती माळा करायचे? 192 माळांचा रोज जप करायचे. का? जप करून करून त्यांना एवढा आनंद व्हायचा, त्यांची चेतना एवढी दिव्य अवस्थेत गेली की त्यांना जप केल्याशिवाय राहायचंच नाही. आणि 2 तासात उरलेल्या सगळ्या गोष्टी करायचे. 22 तास जप करायचे आणि 2 तास उरलेल्या सगळ्या गोष्टी करायचे. हे जे व्रत घेतो, हे दृढव्रत घेणारा जो आहे तो माझा भक्त आहे, असं भगवंत सांगतात. की जो माझा भक्त आहे तो कशा प्रकारे माझी भक्ती करतो. आता काही लोक अशी पण असतात जी ज्यांना महात्मा म्हणता येत नाही. का? कारण ते पूर्णत्वानं भगवंतांना शरण जात नाहीत, पूर्णत्वानं त्यांच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेत नाहीत, पूर्णपणे शरणागत सतत जप करू शकत नाहीत. पण त्यांना माहिती आहे भगवंत नियंत्रक आहेत, भगवंत या विश्वाचे मालक आहेत. असे ज्ञानी लोक कशा प्रकारे मला बघतात? तर भगवान सांगतात ज्ञान योग्येन चाप्यन्ने यजंत माम पासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. ते कशा प्रकारे भक्ती करतात? पहिले पद्धत आहे एकत्वेन. म्हणजेच काय? स्वतःचा आत्मा म्हणजे आपण स्वतः आणि भगवंत हे गुणात्मक दृष्ट्या एक आहेत. भगवंताने आपण एक नाही आहोत. गुणात्मक दृष्ट्या म्हणजे काय? जे गुण भगवंतामध्ये आहेत ते माझ्यामध्ये पण आहेत. पण फरक काय आहे? भगवंत अगणित आहेत, अनंत आहेत, असंख्य आहेत. मी अत्यंत सूक्ष्म आहे, अणु आहे, विभू आहे. जर समुद्र आहे आणि समुद्रातला पाण्याचा थेंब आहे, समुद्रातल्या पाण्याच्या थेंबामध्ये जे गुण समुद्रामध्ये आहेत ते सगळे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. पण याचा थेंब आणि समुद्र एकच आहे म्हणतो का आपण? नाही. समुद्र महान आहे, समुद्र अनंत आहे, पण थेंब हा इवलुस्सा आहे. त्याचप्रमाणे याला म्हणतात एकत्वेनं, की मी आणि भगवंत गुणात्मकदृष्ट्या एक आहोत असा विचार करून जे भगवंताची भक्ती करतात. दुसरे आहेत पृथक्वेनं. पृथक्वेनं म्हणजे काय? ज्या देवी देवता आहेत त्या भगवंताच्याच एका शरीराचा भाग आहेत. या भावनेने ते देवी देवतांची पूजा करतात. उद्देश देवी देवतांची पूजा करणं नाही आहे, उद्देश आहे भगवंताची पूजा करणं. आणि तिसरा आहे विश्वतोमुखम. हे संपूर्ण देवी देवतांकडून भगवंताचं एक विश्वरूप तयार होतं. आपण 11 अध्यायात पाहणार आहोत भगवंताचं विश्वरूप कसं आहे. या विश्वरूपाची जे पूजा करतात ते आहेत बहुधा विश्वतोमुखम. त्यांची भावना काय असते? ते काय जाणतात? ते जाणतात भगवंत सर्व यज्ञांचे भुक्ता आहेत, भगवंत यज्ञ करता आहेत, भगवंत सगळ्या विश्वाचे मालक आहेत, भगवंत आपले आजोबा आहेत, पितामहस्य जगतो माता धाता पितामह. भगवंत आपली माता आहे, भगवंत आपले पिता आहेत. या वेदातला पवित्र ओम हा शब्द जो आहे, जो प्रत्येक श्लोकाच्या आधी येतो, तेही भगवंतच आहेत.
आणि यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद हे वैदिक मंत्र सुद्धा भगवंताचंच रूप आहे. आणि ते जाणतात की भगवंतच या सृष्टीचे निधान आहेत, भगवंतच या सृष्टीचा आश्रय आहेत आणि भगवंतच या सृष्टीचे खरे गुरु आहेत, खरे आश्रय तत्व आहेत. आता साहजिकच हे सगळं ऐकल्यावर शुद्ध भक्ताबद्दल ऐकलं, ज्ञानी भक्ताबद्दल ऐकलं. आता अर्जुनाने मला प्रश्न पडला, पण जी लोक कर्मकांडामध्ये लिप्त आहेत, ज्यांना केवळ यज्ञ करायचे आहेत, ज्यांना केवळ पूजा करायची आहे, आणि कशासाठी पूजा करायची आहे? स्वर्गप्राप्तीसाठी, त्या लोकांचं काय? तर भगवंत म्हणतात ते यज्ञ करतात आणि ते स्वर्गात जातात आणि स्वर्गामध्ये ते सोमरसाचं पान करतात. सोमरस ही प्रकारची मदिरा आहे, पण ती मदिरा जशी आपल्या पालघर जिल्ह्यात लोक दारू पितात त्यांना चढती जशी, ते चढत नाही. ही मदिरा ऊर्जा देते, ही मदिरा अधिक आनंद देते. ठीक आहे. आणि ती अशी झिंगत लावत, झिंगन झिंगन म्हणजे खाली गटारा पडत नाही ती मदिरा. ठीक आहे. अशी मदिरा ती स्वर्गात जाऊन पितात, स्वर्गात उपभोग घेतात. पण समस्या काय? कधी पण उपभोग घेतील? जसं आपण 5 स्टार हॉटेलला गेलो, कधी पण आपण एन्जॉय करू शकतो 5 स्टार हॉटेलमध्ये, जोपर्यंत आपल्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत. एकदा पैसे संपल्यावर काय होईल? हॉटेल मालक धक्के मारून बाहेर काढेल. त्याचप्रमाणे भगवान सांगतात की तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. ते स्वर्गात जातात, एन्जॉय करतात, पण पुण्य क्षीण झालं, पुण्य संपलं की ते परत पृथ्वीवरती येतात आणि परत त्यांना कर्म करावे लागतात. आणि ह्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये, ह्याच्याच विरुद्ध जे माझे शुद्ध भक्त आहेत, जे मगाशी आपण पाहिले, जे महात्मा आहेत, जे दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात हरे कृष्ण जप करून, त्यांच्याबद्दल काय भगवंत म्हणतात, अरे त्याच्याबद्दल काय सांगू तुला, ते फार स्पेशल लोक आहेत जे माझे शुद्ध भक्त आहेत. काय म्हणतात भगवंत? अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे माझं अनन्य भावानं चिंतन करतात, अनन्य म्हणजे नाही अन्य, जसं मागाशी आपण पाहिलं अनन्य, जे चिंतन करतात त्यांच्याबद्दल काय करतो मी? त्यांना मी विशेष संरक्षण देतो. त्यांच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करतो आणि त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना देतो. बघा, ही भगवंताची विशेष कृपा शुद्ध भक्तांवरती आहे आणि हेच गुह्य ज्ञान आहे. जो भगवंताचं शुद्ध भक्ती करतो, जो भगवंताचं सतत नाव घेतो कुठल्या इच्छेविना, त्यांना आनंद देण्यासाठी, त्याच्यावर त्याला काही तोटा होतो का? नाही, फायदाच फायदा आहे. काय फायदा आहे? त्याच्याकडे जे आहे ते नष्ट होत नाही, त्याचं रक्षण भगवंत सुद्धा करतात आणि जे नाही ते भगवंत त्याला प्रदान करतात. बघा किती फायद्याचं आहे भक्ती करणं. आणि मग अर्जुन म्हणेल, म्हणजे कर्मकांड करतात ते देवतांची भक्ती करतात, त्यांच्याबद्दल काय? ऍक्च्युली भगवंत म्हणतात जे देवतांची भक्ती करतात ते माझीच भक्ती करतात इनडायरेक्टली. का सगळ्या देवता माझ्या कृपेशिवाय रिझल्ट देऊ शकत नाहीत, माझ्या इच्छेशिवाय ते फळ देऊ शकत नाहीत. पण ही जी भक्ती आहे ही माझी अविधीपूर्वक भक्ती आहे. म्हणजे काय? अयोग्य प्रकारे केलेली भक्ती आहे. का बरं अयोग्य प्रकारे केलेली भक्ती आहे? कारण मी सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे. अहम सर्व यज्ञाना भोक्ताच प्रभुरेवच येतमाम अभिजानंती तत्वे नाशश्च म्हणते. ते सगळ्या यज्ञांचा फक्त देवता नाही आहे, तो मी आहे हे ते जाणत नाहीत आणि त्यामुळे एका प्रकारे माझी अयोग्य प्रकारे ते भक्ती करतात आणि त्यामुळे त्यांचा नाश होतो. मग अर्जुन म्हणेल की देवतांची भक्ती केल्यावर काय त्यांना गती मिळती? आणि भगवंत म्हणतात यांती देवव्रता देवान पित्रान यांती पितृव्रतान भूतान यांती भूतेज यांती मध्याजिनोपिमाम. साहजिकच आहे, जे देवतांची भक्ती करतात ते देवतांकडे जातात. पण देवता सुद्धा कशा आहेत? देवता शाश्वत नाही आहेत, देवतांचे ग्रह शाश्वत नाही आहेत, देवतांनी दिलेली फळं शाश्वत नाही आहेत. त्यामुळं एका प्रकारे देवतांकडे काहीच फायदा नाही आहे. पण जे माझ्याकडे येतात, जे माझी भक्ती करतात ते माझा ग्रह प्राप्त करतात आणि माझा ग्रह कसा आहे? शाश्वत आहे. मी कसा आहे? शाश्वत आहे. आणि माझ्या भक्तीचं जे फळ मिळतं ते कसं आहे? शाश्वत आहे. मग साहजिकच अर्जुन म्हणेल, तुम्ही म्हणता की तुमची भक्ती केल्यावर तुमच्या धामाचं मिळतं, पण तुमची भक्ती करणं सोपं आहे का? फार अवघड आहे तुमची भक्ती करणं. भगवान म्हणतात अरे नाही, फार सोपं आहे माझी भक्ती करणं. कशी भक्ती करायची? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्या उपहर्तम अश्नामी प्रयतात्मना. मला जास्त काहीही नको, एक पान, पत्रम, एक फूल
थोडंसं पाणी आणि एखादं फळ मला प्रेमानं भक्तीनं अर्पण केलंस तर भक्तिभावानं मी स्वीकारतो. आता मला सांगा, अवघड आहे का करणं हे? पान तर कुठे मिळतं, फुल कुठे मिळतं, त्याला पैसे पण लागत नाहीत. आता आजकाल फुलं विकत मिळतात, पाणी विकत मिळतं, पण पूर्वी सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये होत्या. फळं, फुलं, पानं आणि पत्र आणि या गोष्टी काय फ्रीमध्ये उपलब्ध होत्या, मोफत होत्या. कोणीही कितीही गरीब असू दे, एक पान तर आपण करू शकतो, तुळशीचं पान. एवढं जरी मला केलं तरी मी खूप खुश होतो आणि माझी संपूर्ण भक्ती त्या व्यक्तीला प्रदान करतो. पण जर तुमच्याकडे सर्व काही असेल, म्हणजे सर्व काही मला अर्पण केलं तर ते अधिक चांगलं. ठीक आहे. आणि तेच भगवंत पुढच्या श्लोकात, यत् करोषि दशनासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्यस्य कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे काय तू करशील ते मला अर्पण कर. अर्जुन म्हणेल, अशा प्रकारे फायदा काय होईल? अशा प्रकारे जर तुम्हाला अर्पण केलंस तर तू मोक्ष प्राप्त करशील. आणि मग भगवंत अर्जुन म्हणेल, बघा तुम्ही जे आहात ना, तुम्ही भगवंत प्रकार म्हणायला योग्य नाही आहात. कारण तुम्ही कसे आहात, तुम्ही बाजू घेताय, भक्तांची बाजू घेताय तुम्ही, हे चुकीचं आहे. तुम्ही भगवंत म्हणजे सगळ्यांवर समान न्याय तुमचा असला पाहिजे. भगवंत म्हणले नाही, मी समानच आहे. सम सर्वेषु भूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिया. मी सगळ्यांप्रती समान आहे, मी कोणाचाही द्वेष करत नाही, मला कोणी प्रिय नाही. पण मी एका प्रकारे तू म्हणलास बरोबर आहे, बाजू पण घेतो. ये भजन्ते तु मां भक्त्याम मयि ते तेषु चाप्यहम. पण जे माझं भजन करतात त्यांच्या ठिकाणी मी ठाई आहे आणि ते माझ्या ठिकाणी ठाई आहेत, ते माझ्यामध्ये स्थित आहेत. का बरं भगवंताशी बाजू घेतात? भगवंत याचा अर्थ विषम आहेत का? नाही आहेत. आता एक उदाहरण पाहू आपण. एक आई वडील आहेत आणि 2 मुलं आहेत. एका मुलानं आई वडिलांच्या मनाच्या विरुद्ध वागला. आई वडील जे काय सांगतील त्याच्या विरुद्ध वागतोय, आपल्या मनमानी करतोय, दुष्टपणे वागतोय, वाईट वागतोय. आई वडील समजावत आहेत तरी ऐकत नाहीये. दुसरा मुलगा आहे जो आई वडील सांगतात ते वागतोय, चांगलं वागतोय, प्रेमानं वागतोय, सगळ्यांवर प्रेम करतोय. साहजिकच आई वडिलांची जी आसक्ती असेल ती कोणाप्रती जास्त असेल? दुसऱ्या मुलाप्रती. याचा अर्थ पहिल्या मुला आई वडिलांचं प्रेम नाही असं आहे का? नाही, त्यांच्यावर आहे. पण तो ह्यांच्या मनाच्या विरुद्ध वागतोय, मनमानी करतोय, दुष्टपणे वागतोय. आणि म्हणून भगवंत त्याला सोडून देतात, जसं आई वडिलांना सोडून देतात. आणि जे अशा प्रकारे भक्ती करतात त्यांच्याविषयी भगवंत काय म्हणतात? चुकून अशा व्यक्तीकडे एखादा गुन्हा जरी घडला तरी लोकांनी त्याला नावं ठेवता कामा नाहीत. त्या लोकांनी साधूच म्हणलं पाहिजे, कारण तो माझं नाव घेतोय, तो माझी भक्ती करतोय. अपचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. त्यानं सुदुराचार जरी केला तरी त्याला काय म्हटलं पाहिजे? साधुरेव समंतव्य. का बरं? कारण जरी तो चिखलामध्ये गेलाय, तो शॉवर खाली उभा आहे. माझी भक्ती करणं म्हणजे कसं आहे? शॉवर खाली उभं राहण्यापैकी आहे. शॉवर खाली उभं जरी मग ते चिखलात ना आला तो शुद्ध होणारच आहे. आणि हेच भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात. का बरं त्याला साधू म्हणलं पाहिजे? त्यानं वाईट काम केलंय तरी त्याला साधू का म्हणलं पाहिजे? कारण का जरी त्यानं वाईट काम केलं त्यानं माझा आश्रय घेतलाय. आणि माझा आश्रय घेतला म्हणजे काय? शॉवर खाली उभं राहण्यापैकी आहे. लवकरच क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानेहि न मे भक्त्या प्रणश्यति. की लवकरच असा व्यक्ती धर्मात्मा बनेल. आणि हे अर्जुना, तू घोषणा कर, माझ्या भक्तांचा कधीही विनाश होत नाही. बघा, जे भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात त्यांनी घोषणा केली आहे की अर्जुना तू घोषणा कर की या जगात जो माझी भक्ती करतो त्याला कधीही समस्या येत नाहीत, त्याचा कधीही विनाश होत नाही. मी स्वतः त्याचं रक्षण करतो. आणि कोणीही कुठल्याही जाती धर्माचा, पुरुष स्त्री शूद्र वैश्य कोणीही असेल, कुठल्याही देशातला जरी असेल, कुणीही भगवंताची भक्ती करू शकतो. कोणालाही जाती धर्माचं बंधन नाही. आणि जो कोणी माझी भक्ती करेल तो परमगती, शाश्वत गती, शाश्वत भगवत धाम प्राप्त करू शकतो. मग अर्जुना, तुझी अवस्था काय आहे? तू तर राजकुळात जन्माला आलेला आहेस. जर अशा प्रकारचे लोक माझी शाश्वत गती प्राप्त करू शकतात, शाश्वत धाम प्राप्त करू शकतात, शाश्वत प्रेम प्राप्त करू शकतात, तू कोण आहेस? किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्त्या राजसोता. तू तर राजऋषी असल्यापैकी आहेस, तू क्षत्रिय आहेस. म्हणून हे जग कसं आहे? अनित्यम असुखम. या जगात काही करा सुख मिळणार नाही. आणि जरी काय मिळालं ते अनित्य आहे, ते संपणार आहे.
अशा अनित्यम असुख लोकात तू माझी प्राप्ती करायचा प्रयत्न कर. इमम प्राप्स भजस्व माम. तू माझं भजन करून माझी प्राप्ती करायचा प्रयत्न कर. मग कशी प्राप्ती करायची भगवंताची, काय करायचं नक्की? आणि या सगळ्या गुह्य ज्ञानातला अत्यंत गुह्य श्लोक, अत्यंत महत्वाचा श्लोक, हायली सिक्रेट, टॉप मोस्ट सिक्रेट काय आहे ते भगवंत या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगतात अर्जुनाला. मन्मनाभ मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो मामय वैशसी युक्तैव आत्मानं मत्परायणा. सोपी गोष्ट आहे अर्जुना. मन्मना, तुझं मन माझ्यापाशी ठेव. भव मद्भक्तो, माझा भक्त बन. मद्याजी, जे काय मिळेल ते मला अर्पण कर. माम नमस्करू, मला नमस्कार कर. अशा प्रकारे तू माझ्यामध्ये युक्त होशील. आत्मान मत्परायणा, आणि माझ्यामध्ये पूर्णपणे तू मग्न होऊन जाशील. हे जे आहे हे संपूर्ण गीतेच्या 18 अध्यायांचं गुह्य ज्ञान आहे. आणि कसं मनमना भव भक्त व्हायचं, आपलं मन भगवंताच्या पशी कसं ठेवायचं? आपण जर भगवंताचं नाव घेतलं, आपण भगवंताच्या नावाचा जप केला तर आपलं मन हळूहळू भगवंतामध्ये लागेल. म्हणून जो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करतो, तो एका प्रकारे गुह्य ज्ञानाचं खऱ्या अर्थानं आचरण करत आहे. अशा भक्ताला भगवंत त्याच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतात, जे नाही ते देतात, आणि अशा भक्ताचा कधीही विनाश होत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, प्रत्येक जण माळेवरती या मंत्राचा जप करायचा प्रयत्न करा. इथं आपला गीतेचा सर्वात महत्वाचा 9वा अध्याय संपतो. धन्यवाद. हरे कृष्णा.